जडित करून सुगंधमय वातावरण करते. ठीक आहे. पेटवा आणि माचीस हे आहे. ते छोट्या पहिल्या अगरबत्त्या पेटवा. पेटवा. एक पेट पेटून घ्या. नंतर त्या एका पेटीनंच एकाने सर्व पेटून घ्या. ते माचीस आजळी त्यांना लाव त्यांना हा ते आतमध्ये जाऊया. ठेवा का ते नाही त्याच्यात पेटणार नाही. बस बस मेणबत्ती पेटवा. अगरबत्ती अगरबत्त्या काढून घ्या. हाती काढा अगरबत्त्या. काय करत एक का बिली काय मेणबत्ती त्यातच टाका.
घ्या बसून खाली आता. काढून घे लावा दुसरं पेटवा. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. बसून घ्या. सर्वांनी हात जोडायचे आहेत. माझ्या पाठीवर आहे. बुद्धं नमामि धम्मं नमामि. वर बघा. संघं नमामि. ओकास वंदामि भन्ते. द्वारतयेन कातं सबं अपराधं हमतो मे भन्ते. द्वितीयम्पि तृतीयम्पि ओकास वंदामि भन्ते. द्वारतयेन सद्यं पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. यमां वदामित्तवदेथ. आं भन्ते. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस् संघं शरणं गच्छामि. द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि. तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि. तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि. त्रिशरणागमनं सम्पूर्णम्. आं भन्ते. पानातिपाता वीरमणि शिखापदं समादयामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि. अतिन्नादाना वीरमणि शिखापदं समादयामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. कामेषु मिच्छाचारा वीरमणि शिखापदं समादयामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि. मुसावादा वीरमणि शिखापदं समादयामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि. सुरामेरयमजपमादठाना वीरमणि शिखापदं समादयामि. सुरामेरयमजपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. शरणेन सद्धिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं शीलं कृत्वा अपमादेन सम्पादयेतव्यम्. अं भन्ते. साधु 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 साधु.
येत होतं. पहिली दिली आहे. चार व्यक्ती. अन्नगंध गुणोपेतं एतं कुसुम संतती पूजयामि मुनिन्दस्स श्रीपाद सरोरे पूजयामि बुद्धं कुसुमेन नेन पुय्येन मेतेन लभामि मोक्षम् उपं मिलायति यथा इदं मे कायो तथा यादि विनाशभाव घनसारपदितेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धे पूजयामि तथागतं बुद्ध धम्म च संग सुगत तनुभवा धातु धातु गपे लंकाय जम्बुदीपे तिदस पुरवरे नागलोके चतुपे सबे बुद्ध सबिम्बे सकल दस जिसे केसलोमारि धातु वन्दे सभ्येऽपि बुद्धं दशबल तनुजं बौद्ध चैतन्य नमामि वन्दामि चैतन्यं सब्बं सब्पठानेषु उत्पत्तिकृते शारीरिक धातु महाबोधि बुद्ध रूपच सकल सदा सकलं विज्ञानं विगुरज्ञानं देवरूपं सुजीव विमलचक्षु गभीरघोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेम विरतरज्जं सुदननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रभरत्नतु साधु वरदानतु आद्यकुलभूषणतु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत्संगति शास्त्र शासनमति बुद्धि तेजा पंकजा नरवरा रत्न स्वजन उद्धारा भगवंता मुसाखरा भक्त काजा सौदार संगरी शास्त्रधरी ताकरी कापला हरी उरी रौद्र रूपा मुक्ती पंत कोणता जीर्ण स्मृती जाडिता उजाडिला अगतिका मार्ग साजा राष्ट्र घटना कृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा 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 बोल रे बा उदर सर्व सरेंजर पुढे घ्या आजोळा ज्यांना त्यांनी बिंदास बोलत आहे ना बसा खाली इति सो भगवान् सम्मा सम्बुद्धो विद्याचरण संपन्नो सुखतो लोकविदो अनन्तरो पुरिसधम्म सारथि सत्यदेव मनुष्यान् बुद्धो भगवाति बुद्धं यावज्जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि साक्षातो भगवता धम्मो सन्दिटिको अकालिको यैः पञ्चिको औपनायिको पश्यतं वेदितव्यो विहिति धम्मं यावज्जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि सुपटिपन्नो भगवतो सावक संगो उजुपटिपन्नो भगवतो सावक संगो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संगो स्वामीजीपटिपन्नो भगवतो सावक संगो यारिन्दं चत्तारि पुरिसयुगानि अट्ठपुरिस पुग्गला यस भगवतो सावक संगो आवन्यो पावन्यो दक्खन्यो अंजलिकर्ण्यो अनुत्तरं पुण्यकेतं लोकसाति संगं यावज्जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि असेवनाच बालानं पंडितानाच सेवना पूजाच पूजनीयानं एतं मंगलं उत्तमं पतिरूपदेशवासो च पुभ्ये च कत्तपुय्यता अत्तसमापनिधि च एतं मंगलं उत्तमं बाहो सा च शिपि च विनयो च सुशिक्षिता सुभाषिता च योगा च एतं मंगलं उत्तमं माता पितो पठानं पुत्रदार ससंगो अनाकुला च कम्मन्त एतं मंगलं उत्तमं आरती विरति पापा मज्जपाना च संयमोपमादो च धम्मेषु एतं मंगलं उत्तमं
दानच्च धम्मचर्याच यातकानच संगोवनवजानि कम्मानि एतं मङ्गलम् उत्तमम् आरती विरति पापा मज्जपानाच संयमो अपमादो च धम्मेषु एतं मङ्गलम् उत्तमम् गारवो च निवातो च सन्तुष्टित कथयुता कालेन धम्मसवर्णम् एतं मङ्गलम् उत्तमम् खन्ति च सुवर्णशस्ता समनानं च देशनं कालेन धम्मसाकच्छ एतं मङ्गलम् उत्तमम् तपो च ब्रह्मचर्याचार्य सच्चानं देशनं निब्बान सच्चिक्रिया च एतं मङ्गलम् उत्तमम् पुट्टस्य लोकधम्मे चित्तं येषं न कम्पति अशोकं विरजं क्षम्मं एतं मङ्गलम् उत्तमम् एतादिशानि कत्वानं सब्बद्धमपराजिता सब्बद्ध स्वस्ति गच्छन्ति तन्ते सन्मङ्गलम् उत्तमम् साधु 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 धागा सर्वांनी पाठीमागून घ्या घ्या सर्वांनी पाठीमागून असं द्या बाबा सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स माझ्या पाठी बोलायचं आहे विपत्ती विपत्ती पटिविहाय पटिविहाय सब संपत्ति सब संपत्ति सिद्धिया सिद्धिया सब रोगा सब रोगा विनाशाय विनाशाय भवे भवे दीर्घायु दीर्घायु दायकं दायकं सब दुःख सब दुःख विनाशाय विनाशाय भवे भवे निब्बान निब्बान संतिके संतिके बन्ते वन्ते अनुग्रहं तत्वा अनुग्रह तत्वा परितं पर्यतं वृद्धं वृत्तं मङ्गलं मंगलम द्वितीयंपि द्वितीयंपि तृतीयंपि तृतीयंपि विपत्ति विपत्ति पटिविहाय पटिविहाय सब संपत्ति सब संपत्ति सिद्धिया सिद्धिया सब रोगा सब रोगा विनाशाय विनाशाय भवे भवे दीर्घायु दीर्घायु दायकं दायकं सब दुःख सब दुःख विनाशाय विनाशाय भवे भवे निब्बान निब्बान संतिके संतिके बन्ते वन्ते अनुग्रहं तत्वा अनुग्रहं तत्वा परितं परितं वृद्धं वृत्तं मंगलम मंगलम बंतेजी बंतेजी आज आम्ही कांबळे परिवार आमच्या नवीन घराच्या गृहप्रवेशानिमित्त आमच्या घरातील आमच्या परिवारातील सर्व विघ्नाच्या नाशासाठी सर्व दुःख नाशासाठी सर्व रोग नाशासाठी सर्व भय नाशासाठी सर्व संपत्तीच्या लाभासाठी बंतेजी परित्राण पाठ बोलावा समन्त चक्रवालेषु अत्र गच्छन्तो देवता सधम्मं मुनिराजसा शृण्वन्तु सर्गमोक्षदं धम्मसवर्णकालो अयं वदन्त धम्मसवर्णकालो अयं वदन्त धम्मसवर्णकालो अयं वदन्त ये सन्ता सन्तचित्ताति शरणं शरणा एतं लोकं तरेव भूमा भूमाच देवा गुणगण गण यावता सब्बकालम् एते आयन्तो देवा वरङ्कनकराजे मेरुराजे वसन्तो संतो 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 मुनिवर वचनं सोत्तो मग सुमग सभेषु चक्रवालेषु यक्षा देवाच ब्रहानो यंगामेहि कत्तं पुयं सब्ब संपत्ति साधकं सभेत्तं अनुमोदित्वा समगा शासनरता पमादरहिता हन्तु आरखासु विशेषतो शासन सच्च लोको च वृद्धो भवतु सर्वदा
शासन पिच्च लोकोच देवा रक्षन्तु सर्वदा सदिं सुखी हन्तो सभ्ये परिवारे हि अन्तनो अनिधा सुमना हन्तो स सभ्ये हि यातिवे राजतो वा चोरतो वा मनुष्यतो वा अमनुष्यतो वा अग्नितो वा उदकतो वा पिशाचतो वा खानुकतो वा कनकटतो वा नखत्ततो वा जनपदरोगतो वा असधम्मतो वा असधिष्ठितो वा असपुरिसतो वा चंड हत्ती अस मिमिगोण कुकर अहि विच्छिका मणिसप्प दीपी अच्छ तरच्छ सुंदर महिष यक्ष रक्ष साधिः नाना भैरोगतो वा नाना उपदोतो वा सभ्य आरकांगहन्तु साधु 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 भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुधम्मानुसङ्गानुभावेन सदा सुखी भवन्तु ते इच्छितं पतितं तुयं दीपमेव समिज्यतु सभे पुर्यन्तु चित्तसङ्कल्प छन्दोपन्नरसो यथा आयुरारोग्य संपत्ति सग संपत्तिमेव च ततो निर्वाण संपत्ति इमिना ते समिज्यतु तुम्हा सर्वांच्या इच्छा आकांक्षा पौर्णिमेच्या शीतल चंद्राप्रमाणे पूर्ण होत बुद्ध बलाने धम्म बलाने संघ बलाने तुम्हा सर्वांचे कल्याण हो मंगल हो मंगल हो मंगल हो सुखी हो साधु साधु बुद्धं नमामि बुद्धं नमामि धम्मं नमामि धम्मं नमामि संघं नमामि संघं नमामि सर्वांनी शांत मोकळं बसायचं हात सोडायला थोडासा 15 मिनिटांमध्ये वेळ पण खूप झाली जीवन बुद्ध म्हणतात आणि बुद्धाने सर्व अनुभव घेतला म्हणून ते बुद्ध झाले हा राजवैभव एवढं मोठं राजवैभव सोडलं लहान मुलगा सोडला पत्नी सोडली आई वडील सोडले हा किती राजाचा बेटा होता सिद्धार्थ गौतम पण काय की त्यांनी जीवनामध्ये अनुभव घेतला अनुभव घेतला आणि त्यांना सर्व काहीच नाही वाटलं म्हणजे सर्व विशेष काहीच वाटलं नाही माझं 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 काहीच नाही माझं माझं जोपर्यंत जातो माझं 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 यातच गेला बरोबर आहे की नाही आणि हे जीवन असं आहे जीवन असं आहे सर्व जीवन लोकार्पण आहे आपलं बघा जीवन लोकार्पण कसं आहे हा बाळाला आई जन्म देते आई बाळाला जन्म देते जन्म दिल्यानंतर त्या बाळाचं कोण आंघोळ कोण करते खाऊ कोण घालते त्याचं तोंड कोण पुसते आई कपडे कोण घालते त्या बाळाला म्हणते आई बेटा आंघोळ कर तो आई जोडे ते का धावते नाही इकडे तिकडे तरी आई काय करते त्याला धरून आणते आंघोळ घालते त्याला बोलणं शिकवते त्याला शाळेत शिकवते शाळेत नेतात हात धरून ना त्याच्या तो शिक्षणाला लागते नंतर वयमानन झालं त्याचं लग्न नाही करतात त्याच्या पसंतीनं बरोबर आहे की नाही आपल्या पसंतीने काय होते का पहिलेच म्हणतात की जरा पाहुणे झाली ते पोरापोरीची जरा 5 मिनिट बोलते का एक दुसऱ्याला जाणं बोला ना 2 मिनिटे बरोबर आहे बोलता आहे की नाही म्हणजे आपल्याला हाती आहे का काही बरोबर की नाही तर अशा प्रकारे म्हणजे बघा कुठपर्यंत की तो त्या मुलगा त्याच्या पायावर उभा राहायपर्यंत मुलगा उभा कधी राहायचं माहिती का मुलगा उभा पायावर कधी राहते उदाहरणार्थ लग्न झाल्यानंतर बरोबर आहे ना त्याला त्या मुलाला समजते 10 लाखाचा भाव तोपर्यंत काहीच समजत नाही जसं आता उदयला काय 10 लाखाचा भाव काही गरज नाही सर्व रेडी बरोबर आहे की नाही अजून 10 लाखाचा भाव नंतर माहिती पडेल मग म्हणे अरे बाटे बेटा 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 बंदी बोलत तेच बरोबर आहे आना कुठे गेली की काय आना जायला पाठीमाग आणि शिवाय काय ह्याला काय काय आना कुठपर्यंत आना म्हणून हे जीवनच मानव जीवन हे लोकार्पण आहे म्हणजे दुसऱ्याच्या सेवेसाठी आपला जन्म आहे मग त्याचा मोबदला आहे त्याचा मोबदला आता मुलगा मोठा झाला सुनबाई आल्या मग त्यांनी आता आई वडिलांचा सेवा करावं बरोबर आहे की नाही अजून खूप दिवस अजून किती दिवस त्यांचं एक बघावं ते थकल्यानंतर आई वडिलांनी आई वडिलांची सेवा मुलांनी करावं हा निसर्गाचा नियम आहे मग आता जगण्यासाठी जगण्याचं आहेच ना जगावं तर लागतेच मग जगण्यासाठी काय 3 गोष्टी महत्वाच्या आहेत जगण्यासाठी 3 गोष्टी महत्वाच्या आहेत कपडा अंगावर पाहिजे कपडा अंगावर नसल्यावर बाहेर निघतो का घराच्या अन्न वस्त्र आणि निवारा हे 3 गोष्टी खूप महत्वाच्या जीवनामध्ये मानव जीवनामध्ये
अन्न वस्त्र आणि जेवण आहे खूप महत्वाचे आहे, त्याच्याशिवाय माणूस जगू शकत नाही. चाय भाड्याचा का असो, कपडा भाड्यात नाही मिळत म्हणा, नाटकात भेटत होती पण आता नाही भाड्यात मिळते का असं भाड्यानं. आम्ही लग्नाला चालू द्या जरा नाही, आता नाही भेटत ना, बरोबर आहे की नाही. कपडा भाड्यात नाही मिळत, कपडा स्वतःच घ्यावा लागते. पण कपड्याशिवाय माणूस जगू शकत नाही, माणूस घराच्या बाहेर निघू शकत नाही, समाजात राहावं लागते. अन्न वस्त्र, अन्नाशिवाय माणूस जगू शकत नाही. बुद्ध म्हणतात एकी एक सर्व प्राणी मात्र आहारावर आधारित आहे. सर्व प्राणी पशु पक्षी अमुक जे काय ते प्राणी मात्र सर्व आहारावर आधारित आहे. सकाळ नाही भेटत संध्याकाळी पाहिजे, संध्याकाळी नाही भेटत मग तू बाहेर घर खाऊ, सकाळपासून बनत राहील, बरोबर आहे की नाही. म्हणजे अन्न पाहिजे, मग अन्न पाहिजे तर अन्नाचे धर्मदर आहेत. आपण बघतो उदगीर साईडला 2 रुपये किलो राशन कार्ड तांदूळ, इथे बघा बरं आंध्रमध्ये पहिले 2 रुपये किलो राशन कार्ड, हा पिवळं राशन 2 रुपये किलो तांदूळ, आणि इकडे 80 रुपये 100 रुपये किलो, 80-100 रुपये किलो. रविवारी आणतात ते सरासरी, इथं रविवारी जास्त तांदूळ आणतात 80-100 रुपये, बरं की नाही. तर प्रश्न असा पडला की ते सुद्धा अनाज आहे, ते 2 रुपयाला ते अन्न आहे आणि 100 रुपयाला अन्न आहे, पण अन्नाची गरज आहे. मग आपापल्या कर्मानं खावं लागते, आपल्या कर्मानं खावं लागतं रोटी, बरोबर आहे की नाही. कोणी ताजमहल मध्ये हॉटेल, कोणी टेबल टपरी मध्ये जेवण करते, छोट्या मोठ्या, तर आपापल्या कर्माने आहे. पण पाहिजे म्हणजे पाहिजे, अनाजाची गरज आहे, यात काही शंका नाही. या 2 वाले असो या 100 वाले असो, एवढा फरक पडते. 100 वाले थोडे हे होतात, 2 वाले थोडे, 2 रुपयाले थोडे हे होतात, समजले की नाही भाषा. तर अशा प्रकारे नंतर आपण सर्व गावावरून लांब लांबवरून आलेलो आहोत. कोणी कशा प्रकारे आले, कोणी कशा प्रकारे आले. का आलो की बाबासाहेब आपल्याला 1956 साली सांगितलेलं आहे, बांधवांनो मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्माची म्हणजे बुद्धांच्या धम्माची दीक्षा घेत आहोत. खूप चांगला धम्म आहे, यात खरोखर जीवन जगण्याचा मार्ग आहे आणि मी स्वतः घेत आहोत. तुम्हाला जर याच असलं तर या. आणि आपण सर्व आपले पूर्व सर्व यांनी 9 लाख लोकांनी धम्म दीक्षा दिली. त्या बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्हाला जर तुमचं मंगल साध्याचं आहे तर, मी तुम्हाला जर तुमचं हित चांगलं साध्याचं आहे तर तुम्हाला खेडे सोडावं लागतील, शहराकडे वळावं लागेल. आपण खेडे सोडले, शहराकडे आलो. कोणी भाजीपाला धंदा करते, कोणी काय कारागिरी करते, कोणी शिकलं म्हणून शहरात आलं. अशा प्रकारे अजून सांगितलं, दुसरं सांगितलं की बघा बंधूंनो, अर्धी भाकर कमी खा पण तुमच्या मुलाला शिकवा, शाळा शिकवा. आता काही आपल्या आई वडिलांनी शिकवलं आणि ज्यांचे नाही शिकले ते कारागीर झाले. कोणी काय काम, कोणी काय कार्यक्रम करते, कोणी काय काम करते, म्हणजे गुण. म्हणून बुद्ध म्हणतात आरती वरती पापा मध्य पानाच संयम अपमादोच धम्मेसु येत मंगल उत्तम. माणसाचा गुण पाहिजे. एक बाबासाहेबांचं गाणं म्हटलं, तुम्ही खाता त्या भाकरीवर, तर आज कुठं गेल्या माहित आहे ना, ओळखलं ना, सांगू काय माहित पडलं ना. तुम्ही खाता त्या भाकरीवर, एक फक्त बाबासाहेबांचं नाव घेतलं, एक गाणं म्हटलं, तर आज कुठे कुठे आहे, याच्यापेक्षा वर आहे, समजलं का. हा ते एवढं बाबासाहेबांनी आपल्याला करून ठेवलेलं आहे. म्हणून कपडा रोटी और मकान खूप महत्वाचे आहे. कपडा कसा असो अंगावर पाहिजे, रोटी कशी असो जेवण पाहिजे, आणि मकान कसं असो मकान पाहिजे. आज याच्या अगोदर बाबा आणि आई आली असते, बाबा आणि आई आली त्यावेळी तुम्हाला कोणाला माहित नाही, मी थोडं जाणतो तो अनुभव, की ज्या ठिकाणी मुंबईत आले त्या चटाईमध्ये असते, लाईट नाही, पाणी नाही, काही नाही. यांना काही माहित नाही, आता यांना काही नाही. आपण अनुभव घ्या ना, चटाईचं असते, गोबर सारवा, हाताला हे करा ते करा. त्याच्यानंतर थोडं कारव्याचं आलं, लावा लिपा, लावा लिपा, इकडून पाहिलं सर्व दुनिया दिसते, तिकडून पाहिलं. त्याच्यानंतर करता करता कच्च्या विटायचं आलं, चरणे गाडी पत्र्यात काय, मग त्या बरोबर गरमासाठी गरम आईनं मस्त काम केलं, गरम आलं पत्रे, पत्र्याला वरुणी पत्रे, खालुणी पत्रे, बरोबर आहे की नाही. साईडला पत्रे, वरी पत्रे, किती गरम झालं असेल. आणि करता 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 बाबासाहेबांचं नाम घेऊन बाबासाहेबांच्या रस्त्याने चालत 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 गुजरात रस्त्याने चालत चालत आज काही का असो, त्यांच्या मुलांचाही काही सहभाग असेल किंवा नातेवाईकांचा सहभाग असेल, पण एक जिद्द करणं एक महत्वाचे आहे. आजच्या जमान्यामध्ये घर घेणं साधी गोष्ट आहे काय. एक जिद्द आणि काहीतरी कुशल कर्म, त्यांच्या कुळांचं पूर्वजांचं कुशल कर्म, की आज आपण या घरात ते आलेले आहे. म्हणून यांना तर धन्यवाद आहे, त्यांच्या पूर्वजांना धन्यवाद आहे, आणि सर्वात प्रथम बाबासाहेबांना धन्यवाद आहे. जर आपण मुंबईत आलो नसतो तर आज बकऱ्या आपल्या दुसऱ्या शेतात गेल्या असत्या, बसलो होतो आपण काठीकाठी, बरोबर आहे की नाही. म्हणून सर्व श्रेय बाबासाहेबांना आहे. म्हणून आपण सर्वांनी जिद्द घेतली पाहिजे. घर ते घर, अपना घर तो अपना घर. काही माणसं असे आहेत की त्या घरात त्यांना घेणं देत नाही. मुली लग्नाला आल्या तरी आजपर्यंत ते मुलं, आजपर्यंत ते आई आणि वडील त्या भाड्याच्याच खोलीत आहेत. म्हणजे आम्ही कशाला, आम्ही काय
आम्ही का फक्त कमावून लोकांचे धन करावं का? धीरे धीरे का होणार, धीरे धीरे का होणार, धीरे धीरे का होणार. आपण भगवान बुद्धाच्या धम्माला चाललं पाहिजे, विहारात गेलं पाहिजे. विहारात ज्ञान मिळते, विहारात जीवन जगण्याची कला मिळते. बाबासाहेबांची पुस्तकं वाचले पाहिजे, आजूबाजूला पाहिले पाहिजे. आज आपण इथं आलो, तुमच्यामधून कोणीतरी पाहिलं पाहिजे. बापरे क्या बात आहे. लहान घर आहे काय, साधं घर आहे का? तिसऱ्या मला टावामध्ये हाय पाय आहे ना, आहे की नाही? लाल दिव्याची गाडी कशी यायची, अशाच प्रकारे घर आहे ना, गार्डन वगैरे हे ते. तर आपण पण विचार केला पाहिजे. यांनी घेतला आपण का कमी आहोत? म्हणजे आपण जर विचार केला तर आपण केल्याशिवाय नक्की राहतच नाही. आपण आलो रे, गेलो रे, काम केलं रे, काम झालं. भाजी तिखटच होती. आता यांनी बनवली का भाजी तिखट? तुम्ही सांगा ना, थोडक्यात. भाजी तिखट होती, यांनी बनवलं का भाजी तिखट? यांनी म्हटलं का भाजी जास्त मीठ टाका? मग अशा प्रकारे नाही. तर कुठे गेलो तर आपण आपल्या उद्देश, आपल्या जीवनाचा उद्देश घेतला पाहिजे. आज आपण इथं आलो, कांबळे बाबा पण इथं आले, त्यांच्या मनाने नाही आले. या जीवनामध्ये जर तुम्ही कॉपी करणार नाही तर तुम्ही नापास. शाळेत तुम्ही कॉपी केली, तुम्हाला काय पकडलं तर तुमचं कामच काढतात ते, कुठंच नोकरी नाही, काही नाही. पण मानव जीवनामध्ये जगायच्या बाबतीत तुम्हाला कॉपी करावं लागेल. बघा ना, सर्वांनी कॉपी केल्या की नाही? त्याला पांढरे कपडे होते का? मी का पांढरे कपडे घालून नाही? त्यांना असं होते का मी का असं घालून नाही? त्यांच्या कानात असं काय मी काय कमी आम्ही सगळ्या कापायचाच बरे, दुसरं काही नाही. सगळ्या काप्या करायला आम्ही एकच टाइम, आम्ही एकच, आमचा संघ एकच, सगळ्या काप्या करायला. म्हणून या जीवनामध्ये सही जीवन जगायचं आपलं मानव जीवनामध्ये कापी करावं लागेल. त्याचे आई वडील कसं राहतात, त्याचे मुलं बाळ कसं राहतात, मी काय कमी आहो, माझ्या मुलं बाळ का नाही ठेवत असे, माझे आई वडील का नाही ठेवत असे, अशा प्रकारे कॉपी करावं लागते आणि जीवन जगता येते. म्हणून विहारात जायचा, दर रविवारी तरी विहारात जायचं आहे. भगवान बुद्धांचे धम्मा, बुद्धांच्या मुखातून निघाले शब्द ऐकायचे आहेत. बाबासाहेबांना आपल्याला सांगितलं 22 प्रतिज्ञांचं पालन करायचं आहे. का बाबासाहेब दुश्मन होते का? 22 प्रतिज्ञा पालन सांगायला करा म्हणतात. बाबासाहेब आपले दुश्मन होते काय? बाबासाहेबांनी सांगितले की घाणीत राहू नका, चांगल्या मार्गाने आहे, चांगलं राहा. आज बाबासाहेबांचे उपकार आपल्यावर आहेत. आई वडिलांचे उपकार कोणी फेडू शकतो? बाबासाहेब उपकार कोणी फेडू शकत नाही. म्हणून बाबासाहेब विचारांना चालते. जो व्यक्ती, जे कुटुंब बाबासाहेब विचारांना चालते ते सुखी सुख आहे. नाही तर मग हाही एक बंगला आहे आणि त्या चटाईचाही त्याचाही तो बंगला आहे, पण त्याला हालचालच करता येत नाही ना. एक उदाहरण असं झालं आपल्या समाजामध्ये, असं झालं बाबासाहेबांनी एवढं दिलं की तू इतकं दिलं आम्हा हे कधी सरावं आणि तुला देव म्हणावं की भीमराव म्हणा, अशी परिस्थिती. एवढं दिलं, पण आम्ही अजून काय केलं माहिती काय? आमच्या समाजमध्ये थोडं काय चाललं आता माहिती काय? एक आळशी माणूस आहे, खूप आळशी आहे, खूप आळशी आहे. मग त्या आळशी माणसाला घरात कामाला चालता काय? ऊन आहे. कामाला चालता काय? पाऊस आहे. कामाला चालता काय? नको नको लय थंडी पडून जाईल. घरीच बसायचं. मग टप्पू कोण देईल? रोजच्या रोज देतील काय? 4-8 दिवस, महिनाभर देतील काय? रोज देतील का त्याला बनवून? कामावून माणूस आला की त्याची चटकन सोय करतात. हा आळशी माणूस त्याची कोण सोय करील? आला रे गेला रे. आता याला 2 दिवस कोणा जेवणच नाही केलं, त्याला जेवणच देत ना करा. कामाचा नाही, काही नाही, टप्पू मारे फक्त येते, नदी निघून जाते आणि लोकांना तकलीफ देते, दुसऱ्या लोकांना, समाजाला. तर त्यांच्या घरवाल्याने सांगितलं तुला काय करायचं कर, आईच्या भाकरचं काय कर, म्हणजे जेवण भेटणार नाही. मग तो वय चांगला किती दिवस उपाशी राहील? 1 दिवस 1.5 दिवस उपाशी राहील. उभं राहू शकतो वाटत 5 मिनिट. आता किती दिवस उपाशी राहील माणूस? 1 दिवस राहील, 2 दिवस राहील. मग दुसऱ्या वेळी त्याला असं वाटलं की आता या घरात कोणी आपल्याला काही ओळखत नाही, आता आपला पळ काढलेला बरा, पळ काढलेला बरा. मग त्यानं काय केलं? आपली थैली हाती घेतली बाजाराची आणि निघाला. मग आता जावं कुठं? बहिणीच्या घरी गेलं तर बहिणीने माहिती हा होता आईचा खाऊ आहे. आईचा खाऊ माहित पडलं, फक्त टप्पूच्या कामाला आईचा खाऊ. बहिणीच्या घरी जावं तर बहिणीने माहित पडलं. मावशीच्या घरी होतं तर मावशीला पहिलेच माहित पडलं. मग आता काय करा, कुठं तरी निघून जावा म्हणे. आणि निघाला. सकाळी निघता चालत गेला 5-10 किलोमीटर गेला. त्याला चक्कर आले. मग त्याने एक झाड पाहिलं, जांभूळचं झाड पाहिलं. जांभूळीचं मोठं झाड होतं जांभूळीच्या रस्त्यात. त्या जांभूळी झाडाखाली तो झोपला. थकला ना तो झोपला. आता झोपला, भूक भयंकर लागली, काय करा? आता हवा आहे ते हवेने ते जांभूळ हळली आणि त्याच्या नाकाच्या आणि होठ्याच्या मध्ये जांभूळ पडली. जांभूळ कुठे पडली? त्याच्या नाकाच्या आणि होठ्याच्या मध्ये जांभूळ पडली. याला वाटलं तर बरं झालं. एवढा आळशी तरी इकडे तिकडे पाहिजे. आता इकडे जास्त पाहिजे तर ते जांभूळ पडते. तो विचार करत आहे कोणीतरी नाही जांभूळ ढकलीन तर मी खाईन, कोणीतरी हे जांभूळ ढकलीन तर मी खाईन. आता सांगा कोणी जांभूळ ढकलेले काय? जांभूळ ढकलेले का? जास्त त्याला चढ की नाही? अशा प्रकारे गत आहे. कोणी काही गेलं नाही आणि त्याला काही जांभूळ खाल्ली नाही. म्हणून आपण जागृत राहायला पाहिजे. आपण या जमान्यामध्ये, बाबाच्या काळामध्ये, एवढं आमच्या काळामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये असं मुंबई होती की त्या मुंबईमध्ये चालायला जीव घाबरे.
मोबाईल नाही, काही नाही, लाईट नाही, पंखे नाही, नळ नाही, 2-2 किलोमीटर पाणी आणला की अमुक अमुक ठिकाणी. आज सर्वच विज्ञान आपल्या प्रत्येकाच्या खिशात आहे. जे पाहिजे ते मागू शकतो आपण. हा, मला तर वाटतं पिझ्झा पण मागू शकतो, इथं मागू शकतो ना. खाली जायचं कामच नाही. आम्हाला जर साखर चहाची पत्ती आणत असलं तर 1/2 किलोमीटर जावं लागेल. पूर्वीच्या आपल्या चहाची पत्ती जर बघतो ना 1/2 किलोमीटर चालत जावं लागेल. दूध तर बाजूनच राहिलं. आता तर घरीच दूध ठेवतात, ते पण देत नाही, टाकते दूधवाला निघून जाते. बरोबर आहे. अशा प्रकारे भगवान बुद्धा धम्म आपण धम्मात धरून चाललं पाहिजे, विहारात गेलं पाहिजे. आणि जो विहारात जाते, जो धम्मात धरून चालते, त्याचं मंगल झाले राहत नाही. एवढं बोलू इथं थांबतो. सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं मंगल हो, सुखी हो, सुखी हो, सुखी हो. तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, छत्रपती शाहू महाराज यांना त्रिवार वंदन करून बंदेजींना वंदन करतो. आज या भूमिपूजनासाठी गृहप्रवेशासाठी आपण आला. राहुल कमलाकर कांबळे एवढ्या लहान वयामध्ये दिवस रात्र मेहनत करून खूप कष्टाने ही वास्तू उभी केलेली आहे. त्याबद्दल सगळ्यांच्या वतीने मी त्याचे अभिनंदन करतो. तसेच यांनी देखील आतापर्यंत मला वाटतं माझ्यापेक्षा मोठे आहेत वयाने, तरी पण एक दिवस सुद्धा घरी बसत नाही. आतापर्यंत दिवस रात्र काम करतात. सगळ्यांच्या मेहनतीने आज एवढी छानपैकी वास्तू उभी राहिलेली आहे. तर त्यांना पुढील वाटचालीत अजून प्रगती होत जावं अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. जय भीम. साधु साधु साधु. धन्यवाद. दानं दद्यन्तो सदाय शीलं रक्षन्तो सर्वदा भावना पीडितवन्तो गच्छन्तो देवतागता सभे बुद्धा बलवत्ता पच्चगानादयं बलं हर्षान सतेजेन रक्षं बद्धामि सर्वतो. आकाशिराज भूमट्टा देवानागा मैत्रिका प्रियंकं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनं. आकाशिराज भूमट्टा देवानागा मैत्रिका प्रियंकं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु धम्मदेशनं. आकाशराज भूमट्टा देवानागा मैत्रिका प्रियंकं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु तत्परन्ति सम्पत्तियो विभाज्यन्तु सर्वरोगो विनशतु. माते भवन्तु वन्तरायो सुखी दीर्घायुः भव. कांबळे परिवार, तुमच्या घरातील, तुमच्या परिवारातील सर्व विघ्नांचा नाश हो, सर्व दुःखाचा नाश हो, सर्व रोगांचा नाश हो, सर्व भयाचा नाश हो, सर्वांना दीर्घायुष्याचा धनदौलतचा लाभ हो. तुम्हा सर्वांच्या इच्छा आकांक्षा पौर्णिमेच्या शीतल चंद्राप्रमाणे पूर्ण होत. बुद्ध बलाने, धम्म बलाने, संघ बलाने कांबळे परिवार तुमचे कल्याण हो, मंगल हो, मंगल हो, मंगल हो, सुखी हो. म्हणा साधु साधु. नथी मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं. होतु मे जय मंगलम. नाथी मे धम्मो मे शरणं वरं. एतेन सच्चवचेन होतु मे जय मंगलम. नाथी मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं. एतेन सच्चवचेन होतु मे जय मंगलम. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. आजचा गृहप्रवेश दिनांक 26/12/2024 आजचा गृहप्रवेश या ठिकाणी संपन्न झाला असे मी जाहीर करतो. सर्वांचे कल्याण हो, सर्वांचे मंगल हो, सुखी हो, सुखी हो, सुखी हो. साधु साधु. चला तयारी. अरे नंतर करा रे. बाबा तो सब मंगलम भवन्तु.
मला कधी रिप्लाय देणार ना फोन उचलला. अभिवादना श्री कृष्ण नित्य बद्धा बचाय नंतर आम्ही लेकरू वगैरे खायचं म्हणलं तेव्हा अवघड होतं आणि कसली होऊन गेली बघ. चांगलं शिलाई काम शिकायचं सोडून माकडावून जाते. अभिवादना श्री कृष्ण नित्य बद्धा दोन पाहिजे तू संध्याकाळी